चंद्रपूर येथील वन अकादमी येथे वनशक्ती 2025 या राष्ट्रीय महिला वन परिषदेचे आयोजन करण्यात आले। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते 5 जून रोजी या परिषदेचे उद्घाटन झाले। देशभरातील विविध राज्यांमधून आलेल्या महिला वन अधिकाऱ्यांनी या परिषदेत सक्रिय सहभाग घेतला। आज शिवराज्य अभिषेक सोहळा पार पडतोय राज्यभरामध्ये। आज शिवराज्याभिषेक दिनांकानुसार आहे, परंतु या दिवशी छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं शिवशाही निर्माण करण्याची सुरुवात केलेली आहे। जे त्यावेळेस राज्य होतं अन्याय अत्याचार सरंजामी पद्धतीचं ते बाजूला करून शिवशाही आणण्याची सुरुवात केली होती जिजाऊंच्या आशीर्वादानं। मला असं वाटतं आज पुन्हा एकदा या देशात शिवशाहीची आवश्यकता आहे, छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराची आवश्यकता आहे, एवढंच आजच्या दिवशी सांगता येईल। दादा, समाज कल्याण आणि आदिवासी विभागाचा पैसा पुन्हा लाडक्या बहिणींसाठी वळवला जात आहे असा आरोप करण्यात आलेला आहे यशोमती ठाकूर यांनी, आणि असं देखील ते म्हणालेले आहेत की फक्त लाडक्या बहिणी योजनेचा उपयोग निवडणुकीसाठीच करण्यात आला आहे। हे सत्य आहे, समाज कल्याणचा पुन्हा निधी वळवण्यात आला आणि माझ्या माहितीप्रमाणे समाज कल्याण जो निधी देताना फक्त अनुसूचित जातीच्या महिलांना द्यावा अशा पद्धतीनं तो निधी देण्यास मान्यता सामाजिक न्याय विभागानेच दिलेली आहे। खरं तर अनुसूचित जाती किंवा जमातीसुद्धा यांना दिलं जावं त्याच्याविषयी काही प्रश्न नाही आहे, परंतु मला असं वाटतं सगळ्यांना सोबत दिलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा खर्चाचा उद्देश वेगळा आहे। फक्त एखाद्या महिलेला 1500 रुपये देणं एवढा पुरता त्याचा उद्देश नाही। मग या सगळ्या उद्देशालाच आताच्या घडीला राज्य सरकार हरताळ पासतंय असं सांगून त्यांनी एक टाळलेलं आहे की आम्ही हा निधी केला काय अनुसूचित जातीच्या, पण तुमचा अनुसूचित म्हणजे हा सामाजिक न्याय विभागाचा स्वतंत्र निधी असताना दुसऱ्या योजनेकडे वळवता येत नाही, तरी सरकार वळवत आहे आणि सामाजिक न्याय विभागाला कवडीची किंमत देत नाही। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे गुलाबा जेट्टी उभारण्याआधी सुनावणी घेण्यात यावी म्हणून। सत्य जनसुनावणीची आवश्यकता आहे, लोकांवर जबरदस्ती करण्याची आवश्यकता नाही। आदित्य साहेबांची भूमिका अतिशय योग्य आहे। राज्य सरकार आलमपट्टीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे, जलसंपदा विभागाने याबाबत कोणती भूमिका जाहीर केल्याचं मागच्या काळात काही बैठका झाल्या माझ्या माहितीप्रमाणे, आणि याच्याविषयी जनतेचा एक रोष आहे। आलमपट्टीच्या बाबतीत ज्या पद्धतीनं आमच्या त्या भागातील नेते सतेज पाटील यांनी या सगळ्या भूमिका सगळ्या महाविकास आघाडीला घेऊन मांडलेली आहे। वाटतं ही भूमिका सत्ताधारी पक्ष एक प्रकारे वेगळी भूमिका रेटण्याचा प्रयत्न करते, त्याला आमचा विरोध आहे। ते जळालं वगैरेला काय, आता ते ऍक्सिडेंट आहे, त्याला विषयी मी काय बोलत। आता मुंबईच्या पिटी नदी गाळगेर व्यवहार प्रकरणी आता ईडीचे मुंबईच्या विविध ठिकाणी छापेमारी सुरू झालेली आहे। कुठे? ईडीने मुंबईमध्ये। कुठे? मुंबईमध्ये विविध ठिकाणी। मला असं वाटतं विविध ठिकाणी निश्चित भ्रष्टाचाराचा नायनाट झाला पाहिजे, पण तो जाणीवपूर्वक ईडीचा त्रास कोणाला दिला नाही पाहिजे। सत्य आरोप आहे। ज्या पद्धतीनं या खात्यातले अधिकारी जे स्वतःला फार भ्रष्टाचारापासून मुक्त समजतात ते अमिताभ एक आहेत, जे सुपेकर एक आहे, यांनी दिवाळीचा फराळ 1200 रुपयाला दिलेला आहे। काँग्रेसचे मोठे आणि मला असं वाटतं नुसतं फराळापुरता हा विषय मर्यादित नाही। आपण PIच्या विषयी आरोप करतो, ACP विषयी, DCP विषयी, SP विषयी, परंतु तुरुंग विभागातले जे पोलीस अधिकारी आहे प्रचंड भ्रष्टाचार या विभागात आहे आणि मला असं वाटतं याचं ऑडिट होत नाही। आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये कायद्यांना कुठे न्याय मिळत नाही। कायद्यांचं मला असं वाटतं मी सुद्धा जेलमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून जाऊन आलोय, कायद्यांचं जर जेवण बघितलं, सगळ्या व्यवस्था बघितल्या तर मला असं वाटतं कायद्यांच्या टाळूवरचं लोणी संबंधित तुरुंगाधिकारी सातत्यानं खात असतात। दादा, तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय, दुसरीकडे हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी आमचे किल्ले घ्या मात्र पीक कर्ज द्या अशी मागणी केली आहे। हे पहा की पीक कर्जाचा प्रश्न यावर्षी आहेच, कारण सरकारने कर्जमुक्ती करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि म्हणून त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्जफेड केलेली नाही आणि कर्जाचा बोजा वाढल्यामुळे बँका देतील का नाही देतील हा मनात शंका शेतकऱ्यांच्या आहे। आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे उद्विग्न होऊन शेतकऱ्यांनी आमच्या किडण्या घ्या अशा प्रकारची भूमिका मांडली।
शिरसाट आणि तुमचा वाद पाहायला मिळतो, एकमेकांवर टीका पाहायला मिळते. काल एका लग्नात गळाभेट झाली, तर गळाभेट वगैरे मी कोणाची घेत नाही, परंतु लग्नामध्ये आमच्यातील एक चव्हाण सगळ्यांचे मित्र आहे, शहरातले एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या इथे लग्नाला आम्ही गेलो होतो. तर संजय शिरसाटी होते. हातात हात मिळवणं मला असं वाटतं, असं काय मी व्यक्तिगत मी ज्या गोष्टी भूमिका मांडल्या त्या मांडलेल्या आहे. त्याच्यामुळे असं भेटू नये, पाहू नये, बोलू नये, मला असं वाटतं ह्या भूमिका मला नाही मान्य. राज्य सरकारने सांगितलं होतं 6 जूनपर्यंत जे बियाणे विकू नका ते झाले नाही, मात्र या अगोदरच बोगस बी बियाणे गुजरातवरून आलेले असं सूचना झालेले अमरावतीमध्ये. अमरावती नाही, महाराष्ट्रात चालू आहे. कित्येक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. कृषी अधिकारी गुन्हे दाखल करायला मागे पुढे पाहतात. कंपन्याच्या हस्तकाने कृषी विभागाचे अधिकारी बनलेले आहेत. बोगस बियाणे तर कित्येक बियाणाला तिथं परमिशन नसताना खुलेआम विकलं जातं, परंतु राज्याचं कृषी विभाग सुस्तपणे झोपलेलं आहे. मनपा निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी काँग्रेसचे मोठे नेते आणि तुमच्या पक्षातले मोठे नेते शरद पवार यांच्या भेटीला जाणार आहेत अशी माहिती आहे. ठीक आहे, नेते जे ठरवतील ते त्याला काय प्रॉब्लेम. नमस्कार, माझं नाव अशोक सुरेश चौरे, मी राहणार नाशिक. मी पर्ट्रेड या कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतो. पर्ट्रेडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं कारण, पहिले मी बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचो FDची, तर मला वर्षाला 5 ते 6% मला बँकेकडून रिटर्न्स भेटायचे. पण तोच रिटर्न्स मला पर्ट्रेडमध्ये एका महिन्याला 5 ते 6% भेटतो आणि वर्षाला करायला गेलं तर 50 ते 60% मला कंपनी रिटर्न्स आहेत.